नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी दाखवणार आहे तुम्हाला खेडेगावातील गावाकडचं घर कसं असतं, छोटंसं घर. तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे बघा, हॉलचा दरवाजा, पोर्च, त्याच्यानंतर ह्या पायऱ्या आहेत. हा पोर्च आहे. इथून एंट्री केली जाते हॉलमध्ये. पोर्च झाल्यानंतर हॉल असतो. बघा, हॉलमध्ये सोफा, 2 सोफे आहेत, एक लाकडी आणि एक गादीचा. त्याच्यानंतर टीव्ही, त्याच्यानंतर कॉर्नरवर विठू माऊलींची मूर्ती आहे. हॉलला कलर पण बघा कसा दिलाय. इथं लेमन कलर आहे आणि इथं ऑरेंज कलर आहे. 3 भिंतीला सारखा असतो आणि एका भिंतीला वेगळा. टीव्हीच्या भिंतीला तुम्ही फर्निचर करू शकता. परत कलरसुद्धा तुम्हाला आवडेल तो देऊ शकता. त्याच्यानंतर बघा, किचन. हे बघा किचन, एल आकाराचं किचन आहे. फिल्टर, बेसिंग, देवघर पण आहे. किचनमध्ये शांत कलर द्यायचा. इथं पण लेमन कलर आहे. शांत कलर पाहिजे किचनमध्ये. इथं कडाप, भांडी भरपूर असतात ना, त्यामुळं कडाप पाहिजेच. इथं छोटंसं रॅक आहे, रॅकवर भरणी, छोट्या छोट्या भांडी आहेत, छोटी छोटी. इकडं पण छोट्या छोट्या तिखट मीठ लागणारं भरणी आहेत. त्याच्यानंतर हा बघा मधला स्पेस आहे. मधला स्पेस नंतर इथं 2 बाथरूम आहेत. हे बघा, इथं टॉयलेट आहे आणि इथं बाथरूम आहे. त्याच्यानंतर सासू सासऱ्यांची रूम आहे. हे बघा, कपाट, बेड. नंतर इकडं आलं की हे आमची रूम आहे. इथं बेड आहे, डबलचा बेड आहे. इथं कपाट आहे, इथं ड्रेसिंग टेबल. इथं कपाटाच्या शेजारी ड्रेसिंग टेबलला जागा पुरत नाही म्हणून कपाट इकडं ठेवले. हे बघा, आमच्या रूमला 3 खिडकी आहेत. 1, 2, 3. हे बघा डॉल बेडवरची. खेडेगावातील छोटंसं घर आहे हे. 1100 स्क्वेअर फूटचं घर आहे. आमचं घर शेतातच आहे. त्याच्यानंतर किचनमधून बाहेर जायला मागचा दरवाजा. ही बघा, बाहेर वाटा आहे. इथं धान्य वगैरे उन्हाळ्यात वाळत घालता येतात. उन्हाळा कामं करायची म्हटलं तर ह्या वाट्यावर भरपूर ऊन येतं, उन्हाळा कामं करता येतात. त्याच्यानंतर हा आहे जिना. जिना आम्ही बाहेरूनच काढलाय. बघा, घर छोटंसं आहे, रूम छोट्या छोट्या निघाल्या असत्या, जिना आतून काढला असता तर, म्हणून जिना बाहेरूनच काढलेला आहे. आम्हाला काही दुसरा मजला काढायचा नाही आहे, त्यामुळे लोखंडी जिना बनवून घेतलेला आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत जा.